नमस्कार मंडळी. बघा, आज या ठिकाणी आपण बघितलं होतं, मागे वाफे केले होते आपण. त्या वाफ्यांमध्ये आपल्या इथे बी लावलेलं आहे. तर हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, हे आहे चवळी लावलेली. बघा, मागे पाऊस पडला पहिला तेव्हा ही चवळी लावली आपण. तर चवळी छान झालेली बघा. ही इथे तूर लावलेली, नंतर ही पण तूर आहे. नंतर ही जी आहे ही पण चवळी आहे, इथे छान झालेली आहे. ही बघा, ही तूर लावलेली. आता हे गवत मध्ये मध्ये झालेले आहे, ते गवत काढावं लागेल. नंतर बघा, अरे वा, या ठिकाणी काय दिसते, ही तांदळीची भाजी. बरोबर सरिका, ही तांदळीची भाजी आहे ना. तर आपल्या इथे सुद्धा अशा प्रकारची याची भाजी केली जाते. याला काय तुमच्याकडे म्हणतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे याला तांदळीची भाजी अशी म्हणतात. तर ही अशी कोवळी कोवळी काढून घेतात आणि मग त्याची मस्तपैकी बारीक चिरून आपण माटाची भाजी करतो तशा प्रकारची भाजी कांदा लसणावर खूप छान लागते. तर अशी तांदळाची भाजी या ठिकाणी बरीच आहे, तर ती आपण नंतर बघू. तर या ठिकाणी आता बरंच काही बियाणं निघालेलं आहे. वरती दाखवते मी तुम्हाला. काकडी लावलेली आणि त्याला मेनी काकडी असं म्हणतात. सफेद काकडी आणि हिरवी काकडी मोठी असते, ती लांब असते. तर तशा काकड्या पण लावलेल्या आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. आणि मध्ये मध्ये आता जरा पाऊस थांबलेला आहे, तर आम्ही इथे हे जे दुधी भोपळ्याचं बी घेतलेलं आहे, कारली आहे, नंतर जो पिवळा आपला भोपळा म्हणतो त्याला डांगर, त्या डांगराचं बी आहे हे. आणि हे आहे घोसाळ्याचं बी. तर आता याची लागवड आम्ही करायला लावलेली आहे. तर इकडे बघा, आता इथे जरा हे वेगळं लावलेलं आहे बी बियाणं, तूर वगैरे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी वर. ही बघा, या ठिकाणी काकडी लावलेली. हा मंडप केलेला आहे, तो जरा कोसळलेला आहे, काही ठिकाणी आहे तो बांधायचा आहे. आणि इथे बघा घोसाळी झालेली आहे. ती बघा, इथे घोसाळी दिसतात का? ही बघा घोसाळी. आणि इथे छानपैकी आपली मेनी काकडी आहे, ही लावलेली बघा. इथे पण झालेली आहे छानपैकी. नंतर इथे झालेली आहे, ही लावलेली आहे काकडी. ही पण इथे लावलेली काकडी. तर या ठिकाणी मी आता ते कारलीचं बी आहे ना, ते कारलीचं बी लावते थोडं थोडं मध्ये मध्ये. इथे कारली पण मस्तपैकी होती. याला लागूनच थोडे कारली लावते मी. कारलीच्या बिया नवी आहेत त्या इथे लावते. नंतर कारली छान लागतात मस्तपैकी. वेलवरती मांडवावर चढते, मध्ये मध्ये लावते. कारलीच लावते, नंतर मग दुधी वगैरे लावते. बघा, इकडे पण काकडी खूप छान झालेली आहे. इकडनं वर काय दिलं. तर या ठिकाणी बघा, मस्तपैकी ही सगळी काकडी झालेली. हे सगळं काकडीचं बी लावलेलं होतं, ते झालेलं. इथे मध्येच मी जरा लावते. कारली फार आवडतात, मी कारलीचं बी लावते. इकडे काहीतरी गेलं वाटतं, जंगलचा भाग आहे त्याच्यामुळे जरा भीती वाटते. हे लावूया जरासं. ही बघा, ही पण किती छान झालेली बघा काकडी, खूप छान झालेली. आणि एवढे छान लागतात ना सफेद काकडी, अगदी मोठी मोठी होती, लांब लांब. तर ते बी जे आहे ते दुर्मिळ झालेलं आहे. ते सहसा आपण बाजारात बघतो ती काकडी छोटी असते, ती उन्हाळी असते. परंतु या पावसाळी काकडी म्हणजे खाण्यात खूप छान मजा असते. तसंच या ठिकाणी तुम्हाला वेल दिसतोय बघा. हा जो वेल चढलाय ना, ही आहे कंटोळ्याची वेल. ही कंटोळी बघा, छोटे छोटे असतात ते, काटे काटे असतात कंटोळी. मला झाल्यावर दाखवते. हे कंटोळ्याचे वेल सुद्धा आम्ही फार लावलेले आहेत केव्हाच. दरवर्षी आम्हाला भरपूर अशी कंटोळी मिळतात या ठिकाणी. तर हा सगळा एरिया बघा, इकडे सगळीकडं हा काय 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 लावलेलं आहे. आणि बरंच असं काय काय लावायचं आहे आम्हाला. दुधी भोपळा वगैरे आणि डांगर अशा प्रकारे. तर ही झाडी आहे खरं. संपूर्ण जो आमचा फार्म हाऊसचा एरिया आहे हा तुम्हाला दाखवते सारख्या. तर बघा, आता हे बी आहे ते मी तुम्हाला लावताना आता तर दाखवू शकत नाही, कारण पाऊस पण आलेला आहे. तर या ठिकाणीच आपण थांबूया.
आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.